नुसते होठ हलवतायत, इशारे करतायत, आवाज काहीतरी काढा. रघु कन्फ्यूज होतो. रघु म्हणतो माझा आवाज येत नाही तुला. रघुची बायको म्हणते परत तेच का. रघुची बायको रागारागात उडते, बाजाच्या खाली उतरते आणि किचन रूम मध्ये पाणी आणण्यासाठी जाते. जेव्हा रघुची बायको तांब्यात पाणी त्या रूममध्ये घेऊन येते त्यावेळी जे तांब्यातलं पाणी असतं ते पाणी एकदम थंडगार असतं. जसं ती रघुच्या हातात तांब्यात टेकवते तसं ते पाणी त्या तांब्यातल्या तांब्यात उकळायला लागतं आणि रघुच्या हाताला चटका बसतो त्या उकळत्या पाण्याचा आणि ते तांब्याचा फेकून देतो जोरात. आणि जसा तो जोरात फेकतो तसा तो ओरडतो आणि तो ओरडलेला जो आवाज आहे आत्ता त्याच्या बायकोला ऐकू येतो. त्याची बायको म्हणते आता काय झालं तो तांब्या फेकून द्यायला आणि इतकं काय झालं. रघु म्हणतो मला उकळलेलं पाणी आणून देतेस तू, तुला लाज वाटते का, मारायचे का मला, तसं सांग ना मला मारायचे म्हणून, मी मरतो. काय नाटकं लावलेत, नाही तर मी एका पायानं चलत जातो, पाणी घेतो, माझ्या मी हाताने पितो, इतका काय खुन्नसपणा काढतेस तू. आता मात्र रघुचा स्पष्ट आवाज येऊ लागला. त्याची बायको रघुच्या तोंडाकडे बघते, रघुला म्हणते काय खेळवताय खरंच तुम्ही, काय बोलताय, शोभते का तुम्हाला. ती उडते, जिथं ते पाणी सांडलेलं होतं ते पाणी हात बुडवते, असं हे करते, ते तांब्या उचलते, जरासं तरी गरम आहे का हा तांब्या, येथील त्या रघुच्या तोंडाला लावते. त्या तांब्याचं बूड थंडगार लागतं. रघु पूर्णपणे हरबळतो. हे काय झालं, मग मला चटका लागला तरी कशाचा. रघु विचार करतो, कारण की गरमडक पाणी होतं, ते उकळलेलं पाणी. रघु शांत बसतो आणि म्हणतो की मला तहान लागली, मला पाणी प्यायचं आहे. त्याची बायको परत किचन रूममध्ये जाते, परत तांब्यात पाणी घेऊन येते, त्याच्या हातामध्ये देते. आता मात्र पाणी नॉर्मल होतं. रघु तो पाणी पितो, कटा पाणी पितो, तांब्या शेजारी ठेवतो आणि तो झोपी जातो. आणि त्याची बायकोही त्याच्या बाजूवर झोपी जाते. रघु डोळे लावतो, शांत झोपतो, बराच वेळ मधात जातो, पण त्याला झोप येत नाही. त्याला जाणवतं की कोणीतरी त्याच्या केसावरून हात फिरवते. रघु आपले डोळे उघडतो आणि बघतो तर डोक्यापाशी त्याची बायको बसलेली असते आणि ती त्याच्या केसावरून असा हात फिरवते. असा लहान लेकराच्या केसावरून कसा हात फिरवतो आपण, अशा पद्धतीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. रघु म्हणतो काय झालं तुला, असं अचानक कुठून माझ्या डोक्यातून हात का फिरवतेस. त्याची बायको म्हणते मला काय झालं, मला तू जीवानी मारलंस आणि तू चांगला झोप घेतोयस रे. असं म्हणल्याच्या नंतर रघु जोरात उठतो आणि त्याच्या बायकोकडे बघतो, पण ती त्याची बायको नव्हती. जेव्हा तो उठतो त्याच्या बायकोकडे बघतो तेव्हा त्याला त्याच्या बायकोमध्ये तो तांत्रिक दिसतो. सेम त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तो तांत्रिक मेला होता तसा. पूर्ण शरीर रक्तानं लाल झालेलं, त्याच्या पोटातले आतडे बाहेर पडलेले, छोटासा आतडं त्याच्या दातामध्ये अडकलेलं. तो त्याला बोलतो आणि हा जोरात ओरडतो आणि परत पलंगावरून खाली पडतो धाडकन. उभा राहतात नाही ना त्याला, तो एका पायाने लग्न असतो. तो पडलेला, त्याचा आवाज आलेला, त्याची बायको उठते, पळत पळत त्याच्यापाशी जाते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. रघु पलंगाकडे असं बोट दाखवतो, तो इथंच आहे वनू तो इथंच आहे, तो मला मारायला आलाय, वनू तो इथंच आहे असा रघु त्याला म्हणतो. त्याची बायको म्हणते अहो काय झालंय, तुम्ही असे का करताय. त्याची बायको त्याच्या मित्राला फोन करते, अहो इकडे यावं, थोडं विचित्र वागतायत, इकडे या बरं पटकन तुम्ही. तो जातो पळत पळत आणि बघतो तर रघु त्याला म्हणतो की भाऊ ते इथंच आहे रे, ते तांत्रिक, तो इथंच आहे असं म्हणतो. आता यालाही घाम सुटतो, त्यालाही घाम सुटतो. तिघजण एका जागेवर बसलेले असतात. आता जो रघु आहे तो रडायला लागतो आणि ओरडायला लागतो की हे सगळं माझ्याचमुळे झालंय, माझ्या जीवनाची राख मीच लावून दे. त्याला रिअलाइज होतं ना की चूक कोणाची होती, ते सगळं काय त्याला ते त्या प्रकारचं दिसायला लागतं. आणि तेवढ्यात रघुच्या कानावर आवाज येतो दोघाही जणांचा. तो खाली मान करून असा ओरडत असतो, रडत असतो. आवाज येतो की आता तूही मारणार, आता तुलाही आम्ही मारणार. रघु भीतो, समोर बघतो तर त्याची बायकोही बोलते, त्याचा मित्रही बोलतो. दोघेही जण याच्याकडे बघून बोलतात की तू मारणार आणि तुला आम्हीच मारणार. रघु पळला. रघु उठतो आणि बाहेर पळत सुटतो, म्हणजे एका पायानं जिचा चालता येईल तसा तो बाहेर पळत जातो. आणि हे दोघेही जण त्याच्या पाठीमागे चलत येतात. जसं की यांच्या अंगामध्ये तो तांत्रिक घुसलाय. तो तांत्रिक याला म्हणतोय की तू आता मरणार. रघु मेन दरवाजापाशी जातो, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडला जात नाही.
हे दोघंजण रघुकडे येण्याचा प्रयत्न करतात. रघु तिथून पळत आपल्यात सुटतो. आता हे दोघंजण खूप आरामशीर रघुकडे जातात, कारण की रघुची स्पीड खूप जास्त नसते, कारण की एकाच पाय असतो, एका पाय जितकं चालताय तेवढं तोच चालतो आणि तेवढी सवय नसते ना, त्यामुळे त्याला तेवढं उरकत नाही. रघु धडपडत छतावर जातो आणि छतावर जाऊन उभा राहतो. इकडे तिकडे बघतो, जोरजोरात ओरडायला लागतो, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला मारतायत, मला मारतायत, मला वाचवा, असा रघु जोरजोरात ओरडतोय. पण त्याचा आवाज कुणीही ऐकत नाही. आता हे दोघं जण त्याच्या जवळ जातात, हळूहळू जसं रघु मागं जातो आणि एकदम छताच्या कोंट्यावर जाऊन उभा राहतो. हे दोघं जण दोन्ही कोण होतात. दोघं जण म्हणतात की तुझा टाईम आला, तू आता मरणार आहेस, असं म्हणणं आणि रघुचा पाय घसरला आणि तो सरळ खाली गेटवर पडतो. गेट असतं त्यांच्या घरापुढं, अशा बाणं काढलेली असतात त्या गेटला, त्या बरोबर बाणावर पडतो. ते बाणं आरपार रघुच्या छातीच्या वर निघतात. त्याची बायको, त्याचा मित्र जोरात ओरडायला लागते, त्याला धरायचा प्रयत्न करत होते, पण ते झालं नाही. आता असं झाल्याच्या नंतर त्याच्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये इकडं तिकडं शंका यायला लागली की रघुच्या मित्राने आणि तिच्या बायकोनेच रघुला मारले म्हणून. तर तिथे एक CCTV कॅमेरा होता. आता तो जो CCTV कॅमेरा होता, तो कॅमेरामध्ये बघितलं तर रघु हा एकलाच छतावर होता आणि तो एकलाच कुणाशी तरी असा बडबडत होता, कुणाशी तरी, आणि तो घरून खाली पडला. आणि पडल्याच्या नंतर जेव्हा तो पडला त्यावेळेस छतावर कुणीही नव्हतं. जी शंका होती ती सगळी सॉल्व्ह झाली. आणि याच्यावरून अजून एक शंका अशी होती की जे छतावर जाण्याचं गेट होतं ते पलीकडून लॉक होतं, जे की रघुनंच लॉक केलं होतं. हे दोघं जण गेटच्या खालीच होते. बाहेरचा दरवाजा उघडा आणि बाहेर येऊसर तर रघु वर गेला ही आणि खाली पडलाय. हे येणं बाहेर आणि ते खाली पडणं संगच असं झालं होतं. तर हे निर्दोष ठरले गेले आणि खरं तर यांनी काय केलंही नव्हतं ना, तर मग यांना दोष देऊन तरी काय फायदा होता. आता राहिला रघुचा मित्र. तांत्रिक मेला, रघु मेला. त्याच्या मित्राला भीती वाटायला लागली की हे जे सगळं झालंय हे रघुमुळंच झालंय आणि यात आता मी पण मरणार, असं त्याला वाटायला लागलं. तो आपल्या शेतामध्ये गेलेला असतो, शेतात काम करत असतो त्याचा मित्र. 1 दिवसाची गोष्ट, त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या नंतरची गोष्ट. शेतामध्ये काम करत असतो, दुपारची वेळ असते आणि तो आपला डबा खाण्यासाठी एका झाडाखाली जाऊन बसतो. खाता खाता त्याला थोडंसं असं जाणवतं की आपलं पोट बिघडलंय आणि आपल्याला थोडं टॉयलेटला जाऊन यावं असं त्याला वाटतं. तो उठतो आणि शेतामध्ये एक पाट खतलेला असतो बघा, तुमच्या असेल नसेल मला माहिती नाही, पण शेतामध्ये पाट खतलेला असतो जेणेकरून ज्यानं शेत चिबडू नये यासाठी. तो त्या पाटामध्ये जातो आणि तिथं बसतो टॉयलेट करण्यासाठी. जसा तो टॉयलेट करण्यासाठी बसतो त्या पाटामध्ये एक मोठं लाकूड असं पडलेलं आणि तो त्या लाकडाकडे बघतो आणि याच्या डोक्यामध्ये ते चालू असतात विचार, कारण की हा खूप ओव्हरथिंक करणारा माणूस होता. जो रघुचा मित्र होता तो खूप ओव्हरथिंक करणारा माणूस होता. हा त्या लाकडाकडे बघतो आणि बघता बघता ते लाकूड सापामध्ये परिवर्तित होतं, एवढा मोठा साप. आणि याला वाटतं की लाकूड साप झाले आणि ते आता याला डसणार आहे, खाणार आहे म्हणून हा त्या पाटानं पळतो असा भनाट. याच्यासोबत दुसरा एक माणूस होता, तो याला बघतो तर तो पळायलेला बघतो. हा त्याच्या जवळ जातो, अरे का पळतोय त्याला म्हणतोय. रघुचा मित्र म्हणतो, अरे साप पाठीमागे साप लागलाय माझ्या, मला वाचव, असा पळत पळत जातो. त्याच्या पाठीमागं काहीच नसतं, त्याला भ्रम झालेला असतो मोठा, काहीच नसतं त्याच्या पाठीमागं. तो वर निघतो आणि एका जागेवर लपतो. लपल्याच्या नंतर तो जो भ्रम वगैरे तो सगळा काही बंद होतो. त्याच्या सोबतचा जो माणूस आहे तो जातो त्याच्याजवळ, त्याला म्हणतो, बाबा काय झालं तुला, असा का पळतोयस तू. तो म्हणतो की मला साप दिसला, साप 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 असा करतो. मग तिथं ते काम करत नाहीत, घराकडे जातात. घराकडे गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे दुसरा, तो माणूस त्याच्या घरच्यांना सांगतो की बाबा हा असा असा करू लागला प्रकाश आणि असा असा पळत होता. आता प्रकाशचे जे वडील होते त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव होता आणि त्यांना माहिती होतं की काय कोणत्या गोष्टी होतात म्हणून. तर त्यांनी प्रकाशला विचारलं की तू असं काय काम केलं आहेस का की जरा विचित्र आहे किंवा विचित्र झालं असेल, मला सांग, निवारण करूयात आपण. रघु म्हणला की नाही, तसं काहीच नाही केलं मी. नाही तसं काही नाही केलं. मग त्या रात्री काहीच झालं नाही.
रघु जेवण वगैरे केला आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. कारण की रघुची फाटू लागली ना सांगायला, विचार करायचं म्हणलं तरी त्याला भीती वाटू लागली. पण त्याच्या वडिलाला वाटू लागले की हा थोडं काहीतरी आहे. त्याच्या वडिलाच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या पहिल्यापासून की बाबा या गोष्टीमुळे याला होत असेल, असे भ्रम होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर रघुचे वडील म्हणलं का मी सॉरी. प्रकाश त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. एकलाच होता बिचारा. त्याची बायको वगैरे नव्हती, बायको माहेराला गेलेली होती आणि तो एकला त्याच्या रूममध्ये झोपलेला होता. तर 1 तासाच्या नंतर प्रकाशच्या रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. जसा आवाज आला, जे प्रकाशचे वडील असतात ते पळत पळत त्याच्या रूममध्ये जातात आणि बघतात तर प्रकाश कुठेही दिसत नाही. नंतर मग त्याचे जे वडील असतात ते एका जागेवर उभे राहतात. तर तिथं फरशीवर काही थेंब पडलेले असतात पाण्याचे. तर ते पाण्याचे थेंब तिथं का पडलेले आहेत हे पाहण्यासाठी प्रकाशचे वडील वर पाहतात. तर जो प्रकाश आहे तो पंख्यावर जाऊन बसलेला असतो आणि त्याला पूर्णपणे घाम आलेला असतो. प्रकाशचे वडील त्याला म्हणतात, प्रकाश तू वरी काय करतोयस, खाली उतर. प्रकाश म्हणतो की नाही नाही नाही, मी खाली उतरत नाही, खाली सगळं पाणी आहे, मी खाली उतरलो तर मी बुडून जाईल, असा प्रकाश म्हणतो. वेड्याकत बोलायला लागला. त्याचे वडील म्हणतात, प्रकाश मी आहे ना, तू उतर खाली. तो प्रकाश म्हणतो, नाही नाही बाबा नाही, मी उतरलो ना की मी मरणार आहे, मी वाचू शकत नाही, मला माहिती आहे मी पाण्यात बुडून जाईल, मी नाही उतरणार खाली, नाही उतरणार मी खाली. प्रकाशचे वडील म्हणतात, प्रकाश उतर खाली. कसं बसं प्रकाशला खाली उतरवलं. त्याला विचारलं, काय झालं तुला? तो म्हणतो की बाबा पाणी नाही इथं. प्रकाशचे वडील म्हणतात, नाही इथं पाणी भरलं होतं बाबा, माझ्या रूममध्ये पाणी भरलं होतं, अशा पद्धतीने तो बोलायला लागला. इथं एखादा वेळा माणूस कसा बोलतो ना तशा पद्धतीने प्रकाशच्या वडिलांना कळालं की यांना काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. तर प्रकाशच्या ओळखीचा एक महाराज होता, एक पंडित होता. तर त्याने त्याला कॉन्टॅक्ट साधला आणि त्याला सांगितलं, बाबा माझ्या मुलासोबत असंच झालं आहे, तर त्याचं थोडंसं काय बघतो का? तो पंडित घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने प्रकाशला बघितलं आणि थोडे छोटे प्रश्न विचारले की तुला कसं वाटतंय, तुझी तब्येत वगैरे कशी आहे? प्रकाश म्हणला की जे काय होते ते सगळं काय सांगू लागला. तो पंडित प्रकाशला विचारत होता की बाबा तुला रात्रीला भीती वाटते का? प्रकाश म्हणला की हां वाटते भीती. तो पंडित म्हणला की तुला पावलाचे आवाज येतात का? प्रकाश म्हणला हां मला पावलांचे आवाज येतात. आणि त्याच्या डोळ्याच्या खाली पूर्ण काळं पडलेलं असतं, तब्येत बिघडलेली असते प्रकाशची. हे छोटे प्रश्न त्याला विचारले. तुला पावलाचे आवाज येतात का? वाऱ्याचे आवाज येतात का? तुला काही गोष्टी दिसतात का? तर हा सगळं काय म्हणायला लागला. याला जे काय दिसलं याला ते काय सगळं सांगायला लागलं. आणि तो म्हणायला लागला की मला दिसते याला दिसत नाही, हे लोक मला वेड्यात काढतायत, आता तुम्हीच सांगा. आणि तो खुश होऊ लागला की जो पंडित त्याला विचारू लागला प्रश्न, तो खुश होऊ लागले की हा पंडित मला बरोबर प्रश्न विचारतोय. तो खुश होऊ लागला प्रकाश. पण त्याला माहिती नव्हतं की पंडित जो प्रश्न विचारतो हे जरा विचित्र प्रश्न होते. पंडित बाहेर येतो, त्याच्या वडिलाला सांगतो की तुमच्या मुलावर काहीतरी परिणाम आहे, तर त्याला काढण्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतील. तर पूजा ठेवावी लागेल आणि पूजेमध्ये आपल्याला बसावं लागेल. त्याचे वडील म्हणतात ठीक आहे, आपण पूजा ठेवूयात, कारण की प्रकाश हा एकुलता एक होता. दुसऱ्या दिवशी तो पंडित सगळं पूजेचं सामान आणतो, घरामध्ये पूजा म्हणतो आणि पूजा करायला सुरुवात करतो. आता पूजेमध्ये सगळ्यांना बसायचं असतं, प्रकाशला, प्रकाशच्या आईला आणि प्रकाशच्या वडिलांना सुद्धा. तिघे जण पूजेमध्ये बसतात आणि या तिघाही जणांच्या हातामध्ये तो पंडित एक लिंबू देतो आणि लिंबू मुठीमध्ये झाकून ठेवा म्हणतो. पंडित जसा मंत्र वाचायला सुरुवात करतो, प्रकाश कावरा बघतो. त्याला तेवढं चांगलं वाटत नाही. मग काही वेळाच्या नंतर पंडित म्हणतो, आपल्या हातामधलं जे लिंबू आहे ते खाली ठेवा, मूठ खोला आणि ते लिंबू खाली ठेवा. प्रत्येकजण आपले मूठ खोलतात आणि लिंबू खाली ठेवतात. जे प्रकाशच्या हातामध्ये लिंबू दिलेलं होतं ते पूर्णपणे लाल झालेलं असतं. आता जे पंडित आहे ते पूजा तिथंच थांबवतो आणि बाहेर निघून जातं. प्रकाशच्या बापाला म्हणतं की मधाचे पूजेचं सामान ते सगळं सामान घे आणि नदीमध्ये टाकून दे. प्रकाशचे वडील म्हणतात की झाले काय? तो पंडित म्हणतो की भाई तुझ्या पोरावर काहीतरी सोडलेलं आहे, भयानक प्रकार आहे आणि तो प्रकार माझ्याच्यानं बाहेर निघत नाही, तुला एखादा तांत्रिकच आणावा लागेल. मी फक्त शोध लावला की नेमकं खरं आहे किंवा नाही. तू बघितलास तुझ्या डोळ्यानं तुझ्या पोराच्या हातामधलं जे लिंबू आहे ते लाल झालेलं आहे. प्रकाशचे वडील म्हणले की हा बरोबर आहे, तुझे बोलला ते बरोबर आहे, मग आता तांत्रिक आणायचा कुठून? हा म्हणले की माझ्या ओळखीचा एक तांत्रिक आहे आणि खूप भारी तांत्रिक आहे, चांगला तांत्रिक आहे, त्याला आपण बोलावून घेऊयात.
मग 2-3 दिवसाच्या नंतर तांत्रिक बोलवला जातो आणि तांत्रिक बोलवल्याच्या नंतर जेव्हा तांत्रिक प्रकाशकडं बघतो त्यावेळेस तांत्रिक त्याच्याकडं बघतो आणि एकच प्रश्न विचारतो की तुझे जे मित्र आहेत ते मेलेत का जिवंत आहेत. हा पूर्णपणे आश्चर्यचकित होतो आणि रडायला लागतो, त्याच्या पाया पडायला लागतो, त्याला म्हणतो की बाबा मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा मग प्रकाश ज्या गोष्टी इकडे केल्या होत्या त्या सगळ्या काही गोष्टी सांगतो आणि तेव्हा त्याच्या बापाला कळतं की यानं काय कांड केलं आहे. आता तो तांत्रिक म्हणला की बघ कसं आहे, तू ज्या जाग्यावर होतास तिथे एक सिद्धी केली होती आणि ती सिद्धी अर्ध्या मतातून तुम्ही सोडली होती. तर ती सिद्धी करता वेळेस जे दुसरे सिद्धीचे काही सहारे घ्यावे लागतात त्या पण तिथं अवेलेबल होत्या. तर त्या सगळ्यांचा परिणाम तुझ्यावर. तू भिवू नको, तू मरणार नाहीस, भिवू नको. तुझ्यावर कुठली सिद्धी केली नाही, फक्त तुझ्यावर त्या सिद्धीचा थोडासा साया असल्यासारखा आहे, म्हणजे परछाई असल्यासारखी, सावली पडल्यासारखी आहे, हे होऊन जाते. पण तुला एक काम करावं लागेल, तुला आपलं रक्त काढून मला द्यावं लागेल. तो म्हणला की आपलं रक्त म्हणजे किती रक्त? अरे जरासरी बाबा. तर जो तांत्रिक आहे तो म्हणतो की एक पूजा करू आपण, पूजा झाल्याच्या नंतर एक विधी आहे, ती विधी झाल्याच्या नंतर तो सगळा क्लिअर होशील. तर तांत्रिक पूजा करतो, छोटे छोटे हाडकं वगैरे ठेवतो बाहेर, त्या हाडकांची पूजा करतो आणि काय जे मंत्र म्हणायचे ते मंत्र म्हणतो. मंत्र म्हणल्याच्या नंतर चाकू घेतो आणि प्रकाशचा जो हे हात आहे हा हात इथून इथपर्यंत असा त्या हाताला असा कट मारतो आणि त्या हातामधून जितकंही रक्त बाहेर येते ते रक्त एका वाटीमध्ये घेतो. त्या वाटीच्या रक्तावर जे काय परिणाम म्हणजे मंत्र टाकायचे ते सगळे मंत्र टाकतो आणि ती वाटीतलं रक्त प्रकाशला देतो पिण्यासाठी. प्रकाश म्हणतो हे मी पिऊ? हां पी. आणि प्रकाश ते रक्त पूर्ण पितं. रक्त पिल्याच्या नंतर 5 मिनिटाच्या नंतर त्याचा जो इथला घाव आहे तो घाव पूर्णपणे आपोआप भरतो. प्रकाशला बरं वाटायला लागतं, असं वाटतं की त्याचा जो आजार वगैरे तो कायमचा निघून गेलेला आहे. ते नसतं काय, एखाद्या वेळेस आपण आजारी पडतो, आजारी पडल्याच्या नंतर आपलं शरीर पूर्णपणे गळून जातं, आपल्याला कळत नाही. तर मग आपल्याला असं वाटतं की यार आजार बरा झाल्याच्या नंतर खूप फ्रेश आहे, तसं प्रकाशला वाटायला लागलं. मग तो तांत्रिक विचारतो की भाई आता जे काय तुला वाटतंय ते बरं वाटतंय का, की काही अजून काही वाटतंय? तर तुम्हाला नाही बरं वाटतंय. मग तांत्रिक त्याच्या वडिलाला म्हणतो की तुमच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं असा परिणाम केला होता, तर त्याचे जे परिणाम आहे, तर आता काय सगळं काय ठीक आहे, आता काय बघायचं काम नाही. आणि तांत्रिक तिकडून निघून जातो. पण तांत्रिक एक नारळ एका लाल कपड्यात बांधून देतो आणि ते नारळ प्रकाशच्या वडिलापाशी देतो आणि प्रकाशच्या वडिलाला सांगतो की हे जे नारळ आहे हे नारळ तू अशा नदीमध्ये टाक की ती नदी एका जागेवर थांबलेली आहे, तिचं पाणी वाहत नसलं पाहिजे, त्या नदीमध्ये हे टाक. तेव्हा कुठेतरी जाऊन याचा जो परिणाम आहे हा परिणाम जाईल आणि जोपर्यंत तशी नदी सापडत नाही तोपर्यंत हे नारळ त्या कोणत्याही नदीमध्ये टाकू नको बरं का. आणि घरी ठेव, आणि घरी ठेवल्याच्या नंतर याला सांभाळ, हा या नारळापाशी येता कामा नाही. म्हणजे प्रकाशचे वडील आहेत तशी नदी पाहायला गेले. आता त्याने सांगायचा विसरला की नदीतलं पाणी वाहत नसलं पाहिजे. नदी असली तर प्रॉब्लेम नाही. प्रकाशचे वडील पहिले फिरले त्यांना काय कळालं नाही. परत तिथे तांत्रिकापाशी गेले की भाई तशी नदी सापडना. मग तेव्हा कुठेतरी त्या तांत्रिकानं सांगितलं की भाई पाणी स्थिर पाहिजे. आता उन्हाळा दिवस असतो, कुठं नदीमध्ये पाणी साचलेलं असतं, त्याच्यात टाकून दे, असं पाणी वाहत असलेलं टाकू नको. मग प्रकाशचा जे वडील आहे ते एका याच्यामध्ये टाकून देतात. आता सगळं काय सुरळीत आहे, प्रकाश सुखी आहे, त्याचे वडील सुखी आहेत, पण प्रकाशचा जो मित्र रघु आहे तो गेलेला आहे. आणि ही जी स्टोरी आहे आपल्याला पाठवलेली, ही स्टोरी प्रकाशनाच पाठवलेली आहे. हालाकी हे जे नाव आहे हे नाव काल्पनिक आहे. त्यांनी आपल्याला त्यांचं नावही सांगितलेलं नाही आहे, कुठून पाठवलेली आहे तेही सांगितलेलं नाही आहे. फक्त ते म्हणतात की बाबा माझ्या सोबत घडलेलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता याच्यात काल्पनिक किती आहे, सत्य किती आहे हे मला माहिती नाही, पण माझं म्हणणं असं आहे की एक मनोरंजन म्हणून आपण बघायला पाहिजे आणि एन्जॉय केला पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला आपली स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यार तुम्ही इथपर्यंत स्टोरी पाहिली म्हणल्याच्या नंतर स्टोरी आवडलीच असेल तर प्लीज स्टोरीला लाईक नक्की करा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता.